उभा कर ना. आपल्या कन्सिल फिटिंग कशी करतात बाबू दादा? हा उभा राहायला काहीतरी पाहिजे. तुम्हाला आठवेल का? कन्सिल फिटिंग करतो आमचा पोऱ्या. असू का? त्याच्यामध्ये एक मिनिट पाईप काय झाला डायरेक्ट त्याच्या आतमध्ये. हा काढा काढा इकडून काढा. इलेक्ट्रिशियन डायरेक्ट त्याच्या आतमध्ये दुसरा पाईप. आता दुसरा घेऊन जा. तिथे वरती लावायचे. हा तिथे लावायचे घेऊन जा. मित्रांनो हे बघा घेतलं जातं पापलेट फ्राय करायला. अर्ध्यानं लावलं अर्ध्यानं मसाला लावायचे. तिखट मसाला मीठ हळद अद्रक लसूण त्याच्यानं सगळ्यांना पापलेटला रंगवायला घेतलं मी मस्तपैकी. चारी बाजू म्हणजे ही फ्रंट बॅक आणि ही पोटातली बाजू आणि ही बाजू त्याची पाठीमागची बाजू झाली चारी बाजू. बघा आंबे 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 आपल्याकडून समोरून आपल्याला सगळे आंबे दिसते आणि मोठे मोठे पण आहेत तिथे खाली. आपला वरचा कोपा टाकला अजून याच्यावरती लादे वगैरे येईल. अजून एक फ्लोअर पण जळाला आपला. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज जय श्रीराम आणि जय महाराष्ट्र. मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि चला आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात. ते घेतले बाबू दादाला खिमटी बनवायला. ही खिमटी बाबू दादा खिमटी खातो का? यो बाबू दादा खाली खिमटी कशी आहे? आम्ही तो बदलतो ना पहिले एवढं तर खा. बाबा दादा बरं खिमटी सकाळचा टाइम आहे. कोणतं पाहिजे तुला? उभा कर ना. आपल्या कन्सिल फिटिंग कशी करतात बाबू दादा? हा उभा राहायला काहीतरी पाहिजे. तुम्हाला आठवेल का? कन्सिल फिटिंग करतो आमचा पोऱ्या. असू का? एक मिनिट पाईप काय झाला डायरेक्ट त्याच्या आतमध्ये. हा काढा काढा इकडून काढा. इलेक्ट्रिशियन डायरेक्ट त्याच्या आतमध्ये दुसरा पाईप. आता दुसरा घेऊन जा. तिथे वरती लावायचे. हा तिथे लावायचे घेऊन जा. घेऊन जा लवकर. तो आला त्यानेच टाकलं त्याच्या दिमागने. आणि यो पाईप तसा उभा राहा ना. अरे गमेल उभा राहा ना. नाही ओके झाला. पाहिलं उभा राहा त्याच्यात लाव. उभा कर. लागला लागला हे बघ. बाबू दादाने केली फिटिंग. कुठे फिटिंग केली? दुसरे कुठे राहिले? इकडे राहिले का? चलती बघ किती फटाफट काम आहे बा बाबू दादा. मच्छी भावाला जाऊचा. मच्छी भावाला बाबू दादा मच्छी भावाला ए बाबले इकडं मच्छी भावाला चालू बाबू दादा. आता कमी ना बघ 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 जीवन राहिलं. अरे इकडं मच्छी भाव इकडं. मच्छी भाव चल 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 मच्छी भावाला. पटकन पटकन पटापट पटापट पटापट. बाबू दादा मी चालला तर मच्छी भाव आला. चाचू गेला पुढे. पटकन फास्ट 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 फास्ट. मच्छी भाव क्या मांगते तेरे को? उभा राहा काय काय बघ.
इथं मला कुठे इथं गाड्या पायडो गो हा देखो काय काय देखो काय काय वाव आहे, ये. बागडं आहेत. पाणी कुठं वहिनी, काय काय? नको शी घंटा आहे हे तर आपलं हॅलो काय बोला हे काय गावठी वगैरे पण आणलं हॅलो वहिनी बोला या बा काय हा येतो गावठी आहे. नदीच्या ते कशा आहे नदीच्या गावी? छोटा लाव छोटे हिला फ्राय करते तर आम्हाला तवा घेतात ना, देतात ना ते. तुम्ही काय एवढं हे करता? टाकतात ते. मग आता वाव घ्या पिवली घेतलं आम्ही वाव. श्रेयांश आहे का बाबा दादा आहे तू कोण आहे? ए बाबा दादा बोला वाव कशी आहे? 120 हा ही कशी 150 आहे. 150 रुपये काय वाव आहे बागडा आणि पापलेट आहेत काय गावठी बाबू? बाबा दादा चिकन नाही, मच्छी बाबू मच्छी घेतली आपली. कोण बरे कोण कुत्रा आता चला हॅलो हे दर चाय तोडून घ्या मच्छी. चाय तोडून मच्छी किती घेतली पाव किती घेतली डेंजर चांगली ना, मोठी बारक नका टाकू, ही मोठी आहे. तर मित्रांनो आज आता मच्छी घेऊन मस्तपैकी पापलेट आणलेत आणि वाव आणले. आता वाव करू, रश्श्याचे पापलेट करू फ्राय. आणि बघा, आमच्या मच्छी चालवले. बाबू दादा मच्छी बनवायचे, चाल. ए जेवण कोण बनवील? मच्छी बनवायचे ना, मच्छी भाव बनवचं. बाबू दादा गेला आतमध्ये बरं फिटिंग करायला, एक नंबर फिटिंग करतो. जर कोणाला पाहिजे असेल ना तर कॉन्टॅक्ट नंबर टाकतो, आमच्या बाबू दादाला बोलवा फिटिंग करायला. तर मित्रांनो हे बघा घेतलं जातं पापलेट फ्राय करायला. अर्ध्यानं लावलं, अर्ध्यानं मसाला लावायचे. तिखट मसाला, मीठ, हळद, अद्रक, लसूण. त्याच्यानं सगळ्यांना पापलेटला रंगवायला घेतलं मी मस्तपैकी चारी बाजू म्हणजे ही फ्रंट, बॅक आणि ही पोटातली बाजू आणि ही बाजू त्याची पाठीमागची बाजू झाली. चारी बाजू जेवढे बाजू असतील तेवढ्या बाजूंचे रंगवायचे. त्याला हात झालंय रंगून, अर्ध झालं तर अर्ध बाकी आहेत. आता फ्राय करून घेते सगळं पापलेट. आमच्या आई घातले वाव. मित्रांनो बघा पापलेट होते फ्राय करायला. तर मित्रांनो हे बघा आपली मच्छी फ्राय करून झाल्या. अर्धे आहे तव्यामध्ये आणि इकडे आपला वाव, त्याची शेपटाची शेंगा टाकल्यात आणि आहे भात. तर चला जेवायला वाढून घेते. जाम गरम होतं सध्या बेडामध्ये. इकडं फॅन बिन काय नाही आहे आणि इकडे होते गॅसच्या कडेला, त्याच्यामुळे अजून गरम झाले आम्हाला. तर पहिले जेवायला वाढून घेते, नंतर चला बाकीची कामं आवरायची बाकी आहेत. आणि बाबूदादा पण बाहेर, त्याला पण जेवायला भरवायचे. मित्रांनो बघा आपल्या बाबूदादाला वाव घेतले, रस्सा टाकले आणि मच्छी फ्राय घेतले, पापलेट फ्राय. आता काशील ना तू? नको तुला पकडून ठेवू. तर मित्रांनो झाले आता दुपार आणि जस्ट भांडे वगैरे घासून आले मी. आपले जाळाभर भांडे रोजच्या सारखेच आता घासून वगैरे झाले आहेत. आणि आता जायचे घरामध्ये आणि आपले कन्सिल फिटिंग करायला घेतलेलं तो काम पण पूर्ण झालं आहे घराचा. फक्त आता प्लास्टर बाकी आहे आतला, तो पण लवकरात लवकर होईल जसं मिस्त्री भेटेल त्यानुसार. तर चला आता दाखवते मी कन्सिल फिटिंग वगैरे कशी गेले ते. तर बाहेर मित्रांनो हवा वगैरे सुटले मस्त. दुपारची वेळ आहे, जवळपास 3:30 वाजून गेलेत. बघा मित्रांनो 3:35 झालेत आणि दुपारचीच वेळ आहे, अजून काही संध्याकाळ झाली नाही आहे. तर बघा आपले बाहेर एक बोर्ड लावले इकडनं, हे मागच्या साईडचे, अजून आतमधली पण आहे.
बाथरूमला वगैरे लावून ठेवलेत. स्विच लावलेत तिकडनं, आतमध्ये पण लावलेत, इकडे पण आतमध्ये लावून ठेवले. जिथे जिथे गरज आहे बोर्डची तिथे तिथे लावले. आणि आपल्या बाबाने मगाशी बघितलेली तिची फिटिंग करायला घेतलेली, तर इथला पण झालंच. स्विच वगैरे सगळं लावलं, तिकडे पण बोर्ड लावले, सॉरी स्विचने कनेक्शन देऊन ठेवलं सगळं. हवाला पण आहे, इंडक्शन वगैरेसाठी आणि मिक्सरसाठी आहे, इथं पण आहे. आणि आपला हॉल आहे, मेन हॉलचा टी व्ही नीटचा. इकडचा बाहेरचा पण आहे गल्लीतला. आणि या रूमला एक आहे. आणि आपलं दुकान तर इकडे. तर आता कॉन्सिल फिटिंगचं काम तर झालं, आता राहिले प्लास्टर आतमधला, तो पण होईल लवकरात लवकर. आत लागलं जस्ट वरती, त्याच्यावरती कोबा वगैरे आणि पाणी वगैरे आडून ठेवण्यासाठी असे करून ठेवलेत गालं त्यांच्यात वरती पाणी साठून राहील. आणि आपली बॅक साईड आपला बेडा येतं. आणि बाबल्याला काही इथे दिसत नाही, हाय हाय बाबला तिकडे कपाडाची इथे दिसला इथं. आणि किती लांब दिसतोय ना, तिथे कोपऱ्याला सेंटरला फ्रंटशी चिना असणार आहे, त्याच्यामुळे जागा रिकामी आहे. कावला बघा असं पाणी पितं. आणि आलं वरती तर बघू शकता आंबे वगैरे तुम्हाला दिसतील इथे. बघा आंबे आपले, इथे पण आंबे आहेत. बघा आंबे आपले हातात भेटले इथून इन फ्युचरमध्ये. बघा आंबे 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 आपल्याकडून समोरून आपल्याला सगळे आंबे दिसते. आणि मोठे मोठे पण आहेत तिथे खाली. आपला वरचा कोपा टाकला अजून, याच्यावरती लादे वगैरे येईल. अजून एक फ्लोअर पण चढायला आपला. अजून वरून बघा नजारा कसं दिसतं. बारकाईंचं घर आहे. आणि इथूनच मेन हायवे आपला पोशीर कलंब हायवे, सॉरी नेरळ कलंब हा हायवे, हा नेरळ कलंब हायवे. आपण घर होते आलो लवकरच पूर्ण होईल, कदाचित महिना लागेल आपल्याला. तर अशा प्रकारे आपला वरचा कोबा पण झालाय ना. कोबा झाला त्यावेळेस मी होते घरी, आपली माणसंच होती ती, तेव्हा पण घरातल्यांनीच टाकलं कोबा पण, तेव्हा काही माणसं नाही घेतली आम्ही. आणि आता जाते खाली, कपडे वगैरे घेतलेत खाली, काढलेत मी आता जुळायचे आहेत. वॉशिंग मशीन पण आहे तिथे बघा. वरून सगळं काय दिसतं, CCTV ऑल इन वन. तर चला जाता आता खाली मस्तपैकी. अजून आंबे आहेत आपले, वरून किती आंबे दिसतात. चला चाललं तर मी खाली उतरतं, वरती दाखवायचं होतं म्हणून आलते. आणि मी पण बघितलं, मी पण आधी चालू आधी वरचं आहे. दीदी बघ अशी सायकल चालवते. चाललं होतं इथनं आपलं, अजून जिना नाही झाला. हे बघा शिडी आहे, शिडीवरून उतरून जायचे. आणि शेट आहेत तिकडं, पाणी चालू करतात, मोटर चालू करायची. आणि भाऊ पण आहेत. मित्रांनो चाललो आता खाली उतरतं. वरचा पण बघितला असेल, खालचा प्रोग्रेस बघितलं बोललो, वरचा पण दाखवू दे. स्लॅबचं काम खूप करतात, स्लॅब किंवा कोबा म्हणू शकतो. सगळं झालं आता फक्त वरती लादी इतकी पटाव घेतली वाटतील तेव्हा. तर त्याला जाता येतं खाली. तर मित्रांनो हे बघा ही सीडी वरती जायला. आता आलं उतरलं खाली.
जातो घरात. आपलं घर सगळ्यांना माहिती आहे. आता आपलं कन्सील पण झाले. खाली फक्त आता बाकी राहिलंय प्लास्टर खालचं. आता प्लास्टर पण बघू, माणसं भेटले तर लवकरच होईल आपलं प्लास्टर पण. हे बघा आता जरा कालोख झाले तशी. असं लाद्याने स्लॅब टाकलं त्याच्यामुळे तर कालोख पडायला लागला. तर आपला रूमच्या लाद्या, पहिले बेडरूम आमचा इथे होता, हॉलच्या इथे. या रूम मधल्या लाद्या आहेत, हॉल तिकडे होता. तर जे चेंजेस केलं ते समजतं आपल्याला, कुठे कुठे काय काय चेंजेस केलेत. पहिले आमचा रूम इकडे होता, उधर हॉल आलाय. आणि चला जाते तिकडे बेड्यामध्ये आपल्या दुसऱ्या घरात कपडे वर लावायचेत. आणि तशी भाऊ घेतलाय पाईप पाणी मारायचे. आटकलं, थांबा एक मिनिट. आटकून नाही ह्याच्यात गेला, अटकलं. घ्या वडा. चला भाऊ घेतलं पाईप पाणी मारायचे. अजून वडा वडा, जाऊ दे जाऊ दे जाऊ द्या. चला गेले पाणी. आज भेटला बऱ्यापैकी पाणी, नाहीतर 2-3 दिवस झाले नलत नव्हते. आम्ही नव्हतो इथे, पण आई गेलते नदीवरती कपडे वगैरे धुवायला. पण आता आलेत नल, आज आले ते. चला आता आपले पहिले कपडे लावायचे, कपडे धुवून घेते, मग संध्याकाळचं जेवणाचा मेनू.